हॅलो एव्हरीवन, वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या सेशनला चालू करण्याच्या आधी आपण थोड्याफार गोष्टी पाहून घेऊ की बाबा वीकली चर्चेमध्ये आपण असंच नाही की फक्त आपल्या एज्युकेशनच्या रिलेटेड क्वेश्चन घेणार आहोत. तर जेवढेही क्वेश्चन असतील आपल्या एज्युकेशन बद्दल, आपल्या लाईफ बद्दल, किंवा आपल्याला काही समजून नाही राहिलं, आपण कोणाला सांगू शकत नाही, आपण कोणाची सल्ला घेऊ शकत नाही, तर ते क्वेश्चन आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत. तर भरपूर सारे क्वेश्चन आहेत. तर आपण वेळ न गमावता पहिला क्वेश्चन पहा. तर माझ्या एका सबस्क्रायबरचा क्वेश्चन आहे. पहा, आपली सध्या एक छोटीशी फॅमिली आहे, 645 आपले सबस्क्रायबर आहेत, हळूहळू वाढत आहेत. तर त्याचा प्रश्न असा आहे की बुवा मागच्या वेळेस बी हा प्रश्न होता. सर, माय क्वेश्चन इज फॉर सीईटी, मॅथ केमिस्ट्री ठीक चालू आहे पण फिजिक्स होत नाही आहे. जर आपण मॅथ केमिस्ट्री परफेक्ट केला आणि फिजिक्स निग्लेक्ट केला तर आपण स्कोर चांगला करू शकतो काय? तर पहिली गोष्ट म्हणजे परफेक्ट नावाची कुठलीच गोष्ट नसते. परफेक्ट काहीच परफेक्ट नसते, है ना. तर मॅथ आणि केमिस्ट्री तू करत आहेस, तुला येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण फिजिक्स शिवाय आपली नैया पार होत नाही. फिजिक्स चांगला करावंच लागेल. ठीक आहे बुवा, एकदम परफेक्ट नाही होणार आहे फिजिक्स, पण थोडाफार चांगला तरी करावंच लागेल, किंवा फिजिक्स शिवाय आपलं होतच नाही. मॅथ आणि केमिस्ट्री तुझा स्कोरिंग राहणार, पण फिजिक्स त्याला टेका देईल. टेका माहिती आहे, सपोर्ट आपण पाहिला होता. टेका म्हणजे काय, तर सपोर्ट. तर फिजिक्स तुला करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. थोडाफार तरी कर, पण फिजिक्स कर. फिजिक्स सोडून देऊ नको. कारण की फिजिक्स हा पीसीएम ग्रुप घ्या तुम्ही की पीसीबी ग्रुप घ्या, दोन्हीमध्ये फिजिक्स आहेच, केमिस्ट्री आहेच. मॅथ किंवा बायोलॉजी तुमचा काय तर हा ऑप्शनल आहे. समजा पीसीएम मध्ये गेले तर इथं मॅथमॅटिक्स येऊ शकते, पीसीबी मध्ये गेले तर इथं बायोलॉजी येते. बट पीसीएम आणि पीसीबी जर दोन्हीही पाहिलं तर तुम्हाला फिजिक्स आहेच, म्हणून फिजिक्स एकदम व्यवस्थित करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. तर फिजिक्स तुझा होत नाहीये ना, तर मग एक काम कर, तुझे जे कन्सल्ट टीचर असतील, समजा तू जिथं क्लासला असेल किंवा कॉलेजमध्ये असेल, जे काय वाटेवर जिथून तू करत असेल, जिथून तू लर्न करत असेल, तर सरले भेट, त्या सरले समजून सांग की बॉस सर असा प्रॉब्लेम येऊन राहिला, काय करू. मग ते जे सल्ला देतील त्याच्यानुसार कर. आणि जर होतच नसेल तर माझे एक ओळखीचे सर आहेत, त्या सरला भेटतो, त्यांना विचारतो की बुवा फिजिक्सचा असा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यानुसार आपण समोर त्याच्यावरती कंटिन्यू करू. तुला एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे, फिजिक्स होत नाहीये आहे ना. फिजिक्स मध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर न्यूमेरिकल आहे आणि दुसरं म्हणजे थेरी आहे, कन्सेप्ट आहे. आता तुला न्यूमेरिकल व्यवस्थित येत नाहीत की थेरी व्यवस्थित येत नाही, याच्यावरती मला थोडंसं कन्फ्युजन आहे. तर तू तेवढं कन्फ्युजन क्लिअर कर की बुवा सर न्यूमेरिकल मध्ये प्रॉब्लेम जात आहे, किंवा थेरीमध्ये प्रॉब्लेम जात आहे, कन्सेप्ट मध्ये प्रॉब्लेम जात आहे. तर मग त्याच्यानुसार आपण गोष्टी समोरच्या त्याचा विचार करू शकतो, त्या गोष्टीवर आपण काही ना काही हे काढू शकतो, सोल्युशन काढू शकतो. तर फिजिक्स सोडून देऊ नको, फिजिक्स बिलकुल सोडून देऊ नको. फिजिक्स करत राहा. विदाऊट फिजिक्स आपण हेच नाही करू शकत, सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तर ठीक आहे, हा झाला पहिला. त्यानंतर आहे आपल्याकडे की बुवा सर 2 नंबरचा क्वेश्चन पहा. हा एक जबरदस्त क्वेश्चन आहे. हा आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन आपला होता. काय म्हणते की बुवा, एका जणाचा क्वेश्चन आहे, ऍज अ स्टुडंट हाऊ टू जनरेट साइड इन्कम. एकदम बढिया. आता आपल्या देशात फक्त हा ट्रेंड नाही आहे, बाकीच्या देशामध्ये काय होते, समजा कुठलाही मुलगा असो ज्याची 10वी झाली की तो त्याचा स्वतःचा खर्च उचलते. आपल्या इथं नाही आहे. आपल्या इथं काय करायला आहे, तर एक आपल्या सोसायटीनं काय हे करून ठेवलं आहे, लाळवून ठेवलं आहेत लेकरं, असं म्हटलं तरी चालते. तर ऍज अ स्टुडंट हाऊ टू जनरेट द साइड इन्कम. जर तुला साइड इन्कम जनरेट करायचं असेल तर फक्त एकच गोष्ट करावं लागेल, फक्त एक गोष्ट, ते म्हणजे आपली लाज सोडा लागेल, आपली शरम सोडा लागेल. आपण आपली लाज, आपली शरम सोडली तर कुठलाच धंदा, कुठलाच व्यवसाय, कुठलंच काम कमी नसते, है ना. मग तू कशातून बी पैसे कमवू शकतो, कशामधून बी. तू आता स्टुडंट आहे, समजा आता 11th-12th मध्ये आहेस, तर तुझा थोडासा फोकस अभ्यासाकडे असला पाहिजे. त्याच्यामधून तू 2-3 तास काढू शकतो. 2 ते 3 तासामध्ये व्हेरायटी ऑफ गोष्टी करू शकतो पैशासाठी. इन्स्टंट जर तुला पैसे लागत असतील, इन्स्टंट जर इन्कम लागत असेल, तर लॉंग टर्म मध्ये जर त्याचा विचार करायचा असेल तर स्किल शिका. आपण जे हे करून राहिलो, आपण जे शिकून राहिलो त्याच्यासोबत स्किल शिका. स्किल मध्ये काय, तर ग्राफिक डिझायनिंग, त्यानंतर एआय शिका. त्यानंतर मग आणखीन येते व्हिडिओ एडिटिंग येते, पोस्टर एडिटिंग येते, हे झाले आपल्या सॉफ्टवेअरच्या गोष्टी. त्यानंतर मग आणखीन काय, तर आर्ट येतात वेगवेगळे, किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट वाजवणं शिका. त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी शिकून तुम्ही साईड इन्कम करू शकता, तुम्ही तुमचा खर्च भागवू शकता. पण हे करण्यासाठी, पैसे कमवायसाठी तुम्हाला आधी आपली लाज सोडावं लागेल. म्हणजे काय होते आपल्या इथं, मी जर म्हटलं तुम्हाला की बुवा तुम्ही ग्रॅज्युएशन करून राहिले, ग्रॅज्युएशनचा तुम्हाला तुमचा खर्च काढायचा आहे, तर वेटरशिप करा. बेस्ट ऑप्शन आहे वेटरशिप, त्याच्याशिवाय हे नाही आहे. कारण की इन्स्टंट पैसे भेटतात, कमी वेळेत जास्त पैसे, असं जरी म्हटलं तरी चालते. म्हणजे आपल्याला आपले पैसे, आपलं इन्कम सोर्स येऊन जाते आणि आपण काय करू शकतो, तर आपल्या गोष्टी स्वतः करू शकतो. म्हणून
वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी एक काम करतो, या प्रश्नावरती एकदम डिटेलमध्ये सांगतो. ऍज अ स्टुडंट तुम्ही साईड इन्कम कसा काढू शकता पुढच्या वीकली चर्चेमध्ये. तर पुढचा क्वेश्चन आहे की बुवा सर मॅथमध्ये पेपर यावर्षी टफ निघणार का? तर ते काही सांगितलं जात नाही भाऊ, हा तुक्का आहे शेवटी. आता काय झालं होतं, मागच्या वर्षी पेपर थोडासा टफ निघाला होता मॅथमॅटिक्समध्ये. तर मॅथमॅटिक्समध्ये सगळ्याची हालत पतली झाली होती है ना. तर टफ निघेल का हे काही सांगता येत नाही. पण मॅथमॅटिक्स आहे भाऊ, मॅथमॅटिक्स कधीही गेम करू शकतो, कधीही फिरकी मारू शकतो, कधीही गुगली टाकू शकतो. तर मॅथमॅटिक्सची पंगा नो चंगा है ना. तर मॅथमॅटिक्स सोबत पंगा घेऊच नका. मॅथमॅटिक्स चांगला कराच लागेल, कारण की मॅथमॅटिक्सचा विषय असा आहे की बुवा याच्यामध्ये थेरी क्वेश्चन नाही आहे. जर समजा आता फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये एखादा थेरी क्वेश्चन आला, व्हॉट इज मेन बाय द फिजिक्स, आपण लिहू शकतो फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी द डिफरंट कॉन्सेप्ट लाईक ग्रॅव्हिटी, विव्हिटी असं काहीतरी लिहू शकतो. पण मॅथमॅटिक्समध्ये लिहू शकता काय? मॅथमॅटिक्स इज मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट, नंदू सर कॅन बी टीच मी मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स असा मॅथमॅटिक्स तसा असं लिहू नाही शकत आपण है ना. असं लिहिलं तो घरी येऊन चपला मारेन आपल्याला, जो चेक करणार आहे ना तो घरी येऊन चपला मारेन. म्हणून मॅथमॅटिक्समध्ये परफेक्शन पाहिजेतच. परफेक्शन सोबत आपल्याला प्रोसेस माहीत पाहिजेत. म्हणून पेपर कसा निघीन कसा नाही निघीन हे काहीच सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या तलवारीला धार पाजूनच ठेवा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. तुम्हाला तुमचा कन्सेप्ट व्यवस्थित असलाच पाहिजे, तुमचा सिलेबस तुमचा व्यवस्थित असलाच पाहिजेतच. ओके चला पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे की बुवा सर तुम्ही एवढं चांगलं मॅथ शिकवल्यावर आम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही आहे, थँक्स सर. खरं तर खूप खूप धन्यवाद, खूप मनापासून आभार, धन्यवाद. मी एवढं मॅथ चांगलं शिकवतो, हे मला शिकवतो की नाही हे मला माहित नाही, पण मी शिकवतो एवढं माहित आहे. जर तुम्हाला समजत असेल, माझ्याकडे तरी बहुत सिंपल डेफिनेशन आहे. ऍज अ टीचर सिंपल डेफिनेशन आहे. जर तुमचं शिकवणं समोरच्याला समजलं म्हणजे तुम्ही पुण्य करून राहिले, जर तुमचं शिकवणं समोरच्याला समजलं नाही म्हणजे पाप आहे, बस निपटलं. तर खूप मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला समजत असेल तर आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पोहोचवा. सध्या तर आपण फक्त 600 लोकांपर्यंत पोहोचलो. जर तुम्ही मनावर घेतलं तर आपण 6000 लोकांपर्यंत पोहोचायला काही महाग नाही. लवकरात लवकर पोहोचू. ठीक आहे चला सर काय आहे थांबा हा तर घेऊ. सर इंटिग्रेशन समजत नाही आहे काय करावे? पहा 2 जणांची कमेंट आहे, सर इंटिग्रेशन समजून नाही राहिलं काय करायचं. तर भाऊ मी एक गोष्ट सांगतो. पहा सगळ्यात पहिले तर इंटिग्रेशन समजत नाहीये त्याच्या मागं कारण आहे फक्त आपली प्रॅक्टिस, आपला कॉन्सेप्ट जो तुम्हाला शिकवून राहिला है ना. आता तुम्हाला विषय असा होते की बुवा शिकवताना इंटिग्रेशन ऍट दॅट टाइम समजते. ऍट दॅट टाइम समजल्यानंतर आपण घरी गेल्यानंतर त्या गोष्टीला करत नाही, आपण करत नाही तर काय होते त्याचा विसर पडला की गोष्टी आपल्याला येत नाहीत. तर इंटिग्रेशन मध्ये काही जास्त नाही आहे. पहा जर समजा आपण पाहिलं इंटिग्रेशन मध्ये, तर इंटिग्रेशन मध्ये आहे काय सर? इंटिग्रेशन मध्ये सर्वात पहिले तर बेसिक इंटिग्रेशन आहे. हा पहिली गोष्ट म्हणजे बेसिक इंटिग्रेशन सगळ्याचे सगळे, जसं की इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स असे आपल्याकडे इंटिग्रेशन आहेत. त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, त्यानंतर मग सम स्पेशल इंटिग्रल्स आहेत, वेगवेगळे टाइप्स आहेत. ते सगळे पहिले सॉर्ट आउट करायचे की बुवा हे क्वेश्चन याच्यामध्ये पडतात, ते क्वेश्चन त्याच्यामध्ये पडतात, असे पहिले सॉर्ट आउट करायचे. सॉर्ट आउट केल्यानंतर त्याला प्रत्येक, आता समजा आज पहिल्या दिवशी आपण काय केलं, इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले केले. दुसऱ्या दिवशी इंटिग्रेशन बाय द सबस्टिट्यूशन, समजा इंटिग्रेशनचं सिंपल इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स आहेत ते केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स केलं. हे वेगवेगळे इंटिग्रेशनचे आपल्याकडे टॉपिक्स आहेत. तर मग काय करायचं याच्यामध्येच नाही तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही 134 रूल वापरायचा. कुठला रूल वापरायचा? 134 रूल. 134 रूल म्हणजे काय सर? पहिल्या दिवशी तुम्ही जे गोष्ट करतात त्याच गोष्टीला, म्हणजे पहिल्या दिवशी आपण इंटिग्रेशनचा अभ्यास केला, इंटिग्रेशनचा ज्या टॉपिकचा अभ्यास केला त्याच टॉपिकचा अभ्यास आपल्याला तिसऱ्या दिवशी करायचा आहे. आणि तिसऱ्या दिवशी याच टॉपिकचा अभ्यास आपल्याला डबल चौथ्या दिवशी करायचा आहे. 134 रूल काय म्हणते, जर समजा आज आपण इंटिग्रेशनचा अभ्यास केला पूर्ण, तर आजच्या नंतर 3 दिवसानंतर तोच इंटिग्रेशनचा पूर्ण व्यवस्थित आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आणि तिथून पासून 4 दिवसानंतर पुन्हा एक वेळेस त्याच इंटिग्रेशनचा अभ्यास करायचा. आलं का लक्षात? हे असं चालू ठेवायचं. हा 143 रूल तुम्ही अप्लाय केला तर 100% होतेच. आणखीन तरीही आता हे करून पहा, 1 हप्ता करून पहा. म्हणजे आज मी तुम्हाला विकली चर्चा दिला, तुम्ही उद्या इंटिग्रेशनचा अभ्यास करा व्यवस्थित एकदम, सगळे टॉपिक पाहून घ्या. पहिले कशात काय करावं लागते, प्रोसेस सर्वात महत्वाची प्रोसेस असते, प्रोसेसकडे लक्ष द्या. किंवा सर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन मध्ये हे करावं लागते बुवा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये हे करावं लागते बुवा, त्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मध्ये हे करावं लागते, त्यानंतर सम स्पेशल इंटिग्रलचे असे क्वेश्चन आपल्याला ओळखता येतात सर. हे पहिले तुम्ही आयडेंटिफाईड करा, व्यवस्थित अभ्यास करा. व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर पहिल्या दिवशी करा, पहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी करा, त्या तिसऱ्या दिवशी नंतर चौथ्या दिवशी करा. म्हणजे पहिल्या दिवशी, नंतर 3 दिवस सोडून तिसऱ्या दिवशी, नंतर 4 दिवस सोडून त्या चौथ्या दिवशी असा अभ्यास करा. जर समजा इम्प्रूव्ह नाही झालं तर आपण त्या गोष्टीवरती विचार करू की बघ काय करायचं.
पण इंटिग्रेशन सोडून चालत नाही, इंटिग्रेशन करावंच लागेल, इंटिग्रेशन करावंच लागेल. कारण की इंटिग्रेशनच्या भरोशावर आहे, म्हणजे इनडिफायनेटच्या भरोशावर आहे डिफायनेटच्या भरोशावर समोरचे आणखीन तुम्हाला इंटिग्रेशन लागणारच आहे. तर इंटिग्रेशन तुम्हाला याच्यामध्ये आहे, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण इंटिग्रेशन आहे, तर इंटिग्रेशन सोडू नका, तो व्यवस्थित करा. कसा आहे तो लहान लेकरासारखा आहे भाऊ इंटिग्रेशन. लहान लेकरं कसे कोणाच्या अंगावर नसतात, जो त्याचा लाड करते त्याच्या अंगावर असतात ना, तसा तो इंटिग्रेशन आहे. त्याचा तुम्ही लाड करा, त्याला अभ्यास करा व्यवस्थित, त्याला टाइम द्या, तेव्हा तो तुम्हाला टाइमावर साथ देईल, नाही तर देणार नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन काय आहे म्हणते, हा झाला इंटिग्रेशन झाला, हा पण झाला. ठीक आहे, चला पहा सर, ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजत नाही आहे, काय करावे? ओके, ठीक आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास केला जाते, तर रिएक्शनचा अभ्यास केला जाते, केमिकल कंपाऊंडचा अभ्यास केला जाते, फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड होतात, प्रॉपर्टीज होतात, ह्या गोष्टीचा अभ्यास केला जाते कशामध्ये, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर आता पहिली गोष्ट, तर मी मॅथमॅटिक्सचा माणूस आहो, केमिस्ट्री एवढं येत नाही, एवढे केमिस्ट्रीबद्दल एवढं नॉलेज नाही आहे जेवढं एक्सपेक्ट करून राहिलं है ना. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुला सर्वात पहिले तर तुझ्या कन्सल्ट टीचर सोबत भेट, किंवा सर ऑर्गॅनिक केमिस्ट्री येऊन नाही राहिलं, काय करू? आता जर ते सांगत असतील की बुवा तू असं कर तसं कर, तर त्या गोष्टी अप्लाय करून पाय. जर समजा होत असेल तर ठीक, नाही तर माझ्या ओळखीमध्ये एक सर आहेत, मी सर सोबत बोलतो की बुवा सर आमच्या कार्यकर्त्याचा असा प्रॉब्लेम आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री येऊन नाही राहिलं, काय करायचं सांगा. मग त्याच्यानुसार सल्ला घेतो, त्यांच्यासोबत तुम्हाला बोलून देतो, किंवा मग त्यांनी जे मला सांगितलं मी ते तुम्हाला समोर डिलिव्हर करतो. तर ते सोडू नका, तुम्ही करत राहा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिवाय पर्याय पण नाही आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मोठी पण आहे. चला पुढे काय म्हणते, एक थोडीशी वेगळी कमेंट आहे, ते पूर्ण काही वाचत नाही, पूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता. माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन शॉर्टवरती आलेली कमेंट आहे, त्याच्यामधली लास्ट पार्ट आहे की बुवा सर तुमचं लग्न झालं आहे काय? तर माझं लग्न झालं नाही आहे, लग्न बाकी आहे. माझं सुखात जीवन चालू आहे सध्या, एकटा जीव सदाशिव, कशाला वाटोळं करता माझं, है ना. जसं चालू आहे तसं चालू द्या मस्तपैकी. हे आपल्या आजच्या कमेंट होत्या. थांबू द्या, थांबा एक वेळेस, काही राहिलं का याच्यामध्ये पाहू द्या. ओके मॅथ, ओके ठीक आहे, इंटिग्रेशन झालं, ओके सगळ्या झाल्या. तर काही लोड नाही. पहा इथून पासून आता वेळ कमी राहिला, एकदम कमी वेळ राहिला आपल्याकडे. इथून पासून 3 महिने राहिले आपल्याकडे. आता 3 महिन्यात आपल्याला प्लॅन करायचा आहे, अभ्यास कसा करायचा आणि रिव्हिजन कशी करायची. अभ्यास झाला असेल आतापर्यंत कन्सिडर करतो, आता रिव्हिजन प्लॅन करायची आहे की बुवा सर आज मी डेरिव्हेटिव्ह रिव्हिजन, नंतर अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफायनेट इंटिग्रेशन, इनडिफायनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ डिफायनेट इंटिग्रेशन, जे काही आता आपल्याकडे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, असे चॅप्टर प्लॅन करावे लागतील तुम्हाला, की बुवा आता फक्त रिव्हिजनचा वेळ आहे. आता अभ्यासाचा वेळ गेला, आतापर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल, आता रिव्हिजनचा वेळ आहे. तर रिव्हिजन थोडीशी स्मार्ट वेनं करायची. आता ते स्मार्ट वेनं कशी करायची, मी तुम्हाला एक छोटासा क्लिप, ती म्हणजे 3 ते 4 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवतो, टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला काही तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतील, काही प्रश्न असतील, कशा संबंधित बिल, तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला किंवा व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला किंवा टेक्स्ट मेसेज कशाला आपण ड्रॉप करू शकता. आपण त्याच्यावरती चर्चा करू, त्याच्यावरती काही ना काही सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. भेटू नेक्स्ट वीकली चर्चामध्ये. भारत माता की जय.